तेरे साथ साथ ऐसा कोई नूर आया है। जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलचे. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोड्यासा वेळानं घालवता. ओके, तर सर्वात आधी आपल्या इथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्याला कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर फोटोजमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे काही फोटोज देईल. तर यातून तुम्ही कोणता एक इमेज इथं आधी सर्वात आधी इथं घ्या. घेतल्यानंतर आता आपल्या त्या इमेजवरती इथं क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या ह्याची जी लेअर असेल ती आपल्या 30 सेकंदापर्यंत इथं घेऊन यायची. 30 सेकंदापर्यंत इथं घेऊन आल्यानंतर आपल्या परत त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. परत तो व्हिडिओजमध्ये जाऊन एक अशा प्रकारचा भेटवायला इथे व्हिडिओ दिला तो आपल्या इथं ॲड करायचा. ॲड केल्यानंतर जो काही इथं ॲड असेल तो सर्वात आधी आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट करायचा. एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज असेल तो स्प्लिट करायचा. तर बिटला बिट 2 वरती जिथे इथं येऊन जायचे. बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करा. परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करा. परत बिट 4 वरती जिथे आपल्याला येऊन इथं स्प्लिट करायचं. परत बिट 5 वरती येऊन जिथं आपल्याला स्प्लिट करायचं. तर मित्र, अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढं काय बिट असतील तर त्या बिटनुसार इमेज जे असतील ते इथे तुम्ही स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपला काय अर्थ, आता आपल्याला काय अर्थ बिटवाला जो व्हिडिओ असेल तो अगदी सर्वात आधी इथं डिलीट करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन आपल्याला काय अर्थ रिप्लेस ऑप्शनमध्ये जायचं आणि त्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो घ्या. आणि अशा प्रकारे इमेज जे असतील ते तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या. तर रिप्लेस वगैरे झाल्यानंतर आपल्याला इथं ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील ते अप्लाय करायचे आहेत आता. ओके, तर मित्र, आता आपली इथं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचं. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपला कॉम्बोमध्ये येऊन इथं झूम ऑन द्यायचं आहे. परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन आपल्याला परत जे ते झूम 2 द्यायचं आहे. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इथं आपल्याला जे काय करायचं बघा मित्रांनो, कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला इथं डिस्टॉर्ट जे ते राईट द्यायचं आहे. परत नंतरच्या जे आपल्याला इथं इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं पेंडुलम 2 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला पेंडुलम 1 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इनमध्ये यायचं आहे. इनमध्ये आल्यानंतर मिनिमाइज डबल अशा प्रकारचा एक इथं हाय मित्र ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर तो दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन 3 पार्ट फ्युजन हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. कॉम्बमध्ये येऊन इथं इन द्या आणि नंतरच्या परत आपल्याला इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या इथं इथं जे ते आउट द्यायचं आणि परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट स्टेज हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपलं परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये इथं येऊन बाउन्स 2 द्यायचा आणि परत नंतरच्या इमेजवरती यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपलं परत जे ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं रोल इन अँड आउट 1 द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं रोल इन आउट 2 द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इथे आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो. आता अशा प्रकारे जे काय आपले जेवढे इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन दिलं आहे. तर आता त्यानंतर आपल्याला जिथे काय यायचं, आता आपल्या इथं इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे. तर ते करण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन जायचं आहे. ओके, तर मित्र, आता सुरुवातीला आल्यानंतर आपल्या जिथे काय यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला इंट्रो आणि आउट्रो यामध्ये यायचं आणि यामध्येच आपल्या इरेग्युलर कट्स अशा प्रकारचा इथं इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज इथं करून घ्या. परत नंतर त्याच्या सुरुवातीला येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इंट्रो आणि आउट्रोमध्ये येऊन इथं डायमंड झूम हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज करून घ्या. परत नंतरच्या जिथं आपल्या इथं काय करायचं मित्रांनो, इथं इमेजवरती तिथे येऊन जायचं आहे. तर नंतरच्या आपल्या इथे इमेजवरती आल्यानंतर आपल्याला इथे ते परत ते व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर इंट्रो आणि आउट्रोमध्ये आल्यानंतर इथं एक कॉन्व्हेक्स अशा प्रकारचा एक इथं भेटेल इफेक्ट.
तर तो इथं अप्लाय करा आणि त्या इमेजवरती ॲडजस्टमेंट वगैरे त्याचे करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन आपल्या बॉडी पिकमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये पार्ट्स असेंबल अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे. नंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये वन वे शिफ्ट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती करा. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती जायचं आहे. परत नंतर आपल्या जे त्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इव्हिल ट्रॅप अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती जायचं. परत बिलिंग क्यूब अशा प्रकारचा इफेक्ट जे आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये भेटत नसेल तर वरती सर्च करू शकता. त्यानंतर इथं अप्लाय करून त्या इमेजवरती ॲडजस्टमेंट वगैरे त्याची इथं करून घ्या. परत आपलं एक इमेज सोडायचा आणि नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच अशा प्रकारचा ग्रॅफिटी अशा प्रकारचा इम्पायरिंग इम्प्रिंट अशा प्रकारचा भेटेल इथं इफेक्ट. तो अप्लाय करून त्या इमेजवरती ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत जे ते आपल्याला पॉपिंग ब्लॉक्स अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन फन हाऊस मिरर अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला जे ते इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट यामध्ये यायचे. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये किंवा तुम्हाला स्प्लिट्स ऑप्शनमध्ये अशा प्रकारचा एक इथं भेटेल मित्रांनो हाल्फ टोन रिव्हर्स. तर तो आता अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती जायचं. परत विंटेज मोमेंट अशा प्रकारचा इफेक्ट आहे. तो व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन न्यूच्या ऑप्शनमध्ये इथं भेटून जाईल. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे ह्याची जे ते दोन इमेजवरती इथं करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला एंडला जे ते आपला जो इमेज आहे त्यावरती येऊन जायचं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इंट्रो आणि आउटरोमध्ये आल्यानंतर TV ऑफ अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून घ्या. तर मित्र अशा प्रकारे जो काय आपला आजचा व्हिडिओ होता तर तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ होती तो एक्सपोर्ट होण्याची इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजून जिथं आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं चालेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.